श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. श्रोते हो, आज आपल्यासोबत कृषी मित्र या आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत शेतकरी उद्योजक सुनील पाटील. आपण आहोत आता वाडी शेवाळ्याच्या या त्यांच्या शेतामध्ये. सुनील भाऊ नमस्कार. नमस्कार सर. सुनील भाऊ, हा जो कपाशी जी उभी आहे ही साधारणतः कधी आपण पेरणी केली आहे? सर नमस्कार. मी खरं म्हणजे आपलं पहिले स्वागत करेल की आपण माझ्या शेतावर येऊन ह्या विषयाची दखल घेतली. कापसाचा पेरा यावर्षी मी 21 जूनला त्या दृष्टिकोनातून म्हटलं तर थोडंसं मी उशिराने लागवड केली आहे. आणि ह्याच्यामध्ये जर याचा बेसिक काही गोष्टी जाणून घ्यायच्या म्हटल्या तर 5 फूट 2 सरीमधलं अंतर आणि 2 झाडांमधलं अंतर 1.25 फूट, म्हणजे 5 बाय 1.25 ज्याला असं आपण म्हणू शकतो. अशा अंतरावरती ह्या कापूस पिकाची आपण लागवड केली आहे. मागच्या 10-12 वर्षापासून आपण शेती या विषयामध्ये कॉन्सन्ट्रेशन करून काही प्रयोग शेतीवर केले. त्यामध्ये फळपिकं असतील, भाजीपालामध्ये वेलवर्गीय पिकं असतील, जसे की टोमॅटो असेल, कारली असेल, आणि त्याच्या व्यतिरिक्त खानदेशातलं विदर्भातलं जे नगदी पीक ज्याला आपण म्हणतो पांढरं सोनं, हे कापूस हा पण एक प्रयोग म्हणून या ठिकाणी मी केला आहे. तर ॲक्च्युली ही माझी प्रयोगशाळा आहे असं मी मानतो. कारण मी आतापर्यंत अनेक प्रयोग अनेक पिकांची या ठिकाणी केले आणि ते करत असताना मी स्वतःसाठी अर्थार्जन म्हणून करतोच आहे. मात्र ज्या समाजामध्ये मी वावरतो त्या कृषी समाजामध्ये काय नेमकं चाललंय, आपण त्याच्यामध्ये काय आदर्श देऊ शकतो का, असा एक प्रयत्न पण माझा या निमित्ताने राहिला आहे. ते करत असताना मग अंतराचे काही गणित असतील ते मी बदलवलेत. जमिनीची जी काय मशागत असेल त्याच्यामध्ये निष्कर्ष घेऊन एकाग्रतपणे काही कामं केलेत. मग रूट झोनवर काही कामं असेल, लिप झोनवर काही कामं असेल, वेळेनुसार होणारं काम असेल. काय असतं की प्रत्येक शेतकरी शेतीची मशागत करतो, लागवड करतो, तिची आंतर मशागत करतो, खुरपण करतो, फवारणी करतो, खतं देतो, या सगळ्या गोष्टी करत असतो. मात्र हे करत असताना कोण किंवा काय करतो याच्यावरती त्याचा रिझल्ट अवलंबून असतो. त्यामुळे शेती करत असताना इतर क्षेत्राप्रमाणेच या क्षेत्रामध्येही थेरॉटिकल नॉलेज असणे, ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट होणे आणि योग्य वेळेवर करणे याचा जर समन्वय झाला तर मला वाटतं कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही पिकामध्ये समाधानकारक उत्पन्न येऊ शकतं, चांगले पैसे येऊ शकतात 100%. त्याच्यामुळे काय झालं की अलीकडे शेती क्षेत्र म्हटलं तर एक निराशा, एक उदासीनतेचं वातावरण आहे. मात्र आपण जर सकारात्मकपणे आणि प्रॉपरली जर काम केलं तर आपण या ठिकाणी एक चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. आता आपल्यासमोर असलेला हा प्लॉट जो आहे, आपण हे प्रत्येक झाड म्हणजे सुरुवातीचा असेल किंवा मधला असेल किंवा शेवटचा तास असेल, या सगळ्या ठिकाणी तुम्ही याची जी बारकाईने निरीक्षण केलं तर सगळ्या ठिकाणची गुणवत्ता, याचं स्पेसिंग, बॉल साईज, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अतिशय सुव्यवस्थितपणे दिसतील. खरं सांगायचं म्हणजे हा माझा प्लॉट असताना मी कौतुक करणे हा काय विषय नाही आहे. तर आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये याचे जे निरीक्षण आहे, जे निरीक्षणाचे जे मुद्दे आहेत, हेच मी आपल्यासमोर मांडतोय. आणि हे प्रत्येक शेतकऱ्यांनी करावं आणि केलं तर प्रत्येकाला एक चांगलं उत्पन्न मिळू शकतं. सुनील भाऊ, जेव्हा आपण इथे कपाशी पेरणीसाठी आला असाल तेव्हा मग माती परीक्षण केलं असेल? माती परीक्षण मी केलं आहे. पण याच्यापेक्षाही मी तुम्हाला सांगतो, एक अतिशय बेसिक प्रश्न आपण विचारला. माती परीक्षण केलंच पाहिजे, मात्र मातीशी जर एकरूप झालं तर मातीचं म्हणणं आणि पिकाचं म्हणणं, झाडाचं म्हणणं हे आपल्याला कळू शकतं. अच्छा. म्हणजे काय की तात्पर्य असं की आमच्या ह्या पोर्शन मधली जी लाईट सॉईल आहे ही मुख्यत्वे लालताम शेती आहे. ती लाईट सॉईल ज्याला आपण म्हणू. आणि ह्या शेतीमध्ये मुळातच लालताम असल्यामुळे पोटॅशचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. अच्छा. पोटॅशचं प्रमाण असताना ह्या ठिकाणी मात्र फॉस्फेटची डिफिशियन्सी आहे. म्हणजे काळी जमीन असेल तर फॉस्फेटचं प्रमाण चांगलं असतं, मात्र पोटॅश कमी असतं. त्या तुलनेने जर लाल जमीन असेल तर उत्पादकतेसाठी, फ्लावरिंग स्टेजसाठी ज्या अनुकूल घटक, आवश्यक घटक जो पाहिजे तो पोटॅश असतो, तो बऱ्यापैकी इथे मुबलक प्रमाणात असतो. लाईट सॉईलमध्ये जर आपण लागवड करताना बेसल डोस म्हणून जर फॉस्फेटची मात्रा योग्य पद्धतीने वापरली, नत्राचं प्रमाण योग्य पद्धतीने जर वापरलं तर मात्र ह्या ज्या बेसिक गोष्टी ह्या पूर्ण झाल्यामुळे साहजिकपणे झाडाची गुणवत्ता उगवणीपासून तर वाढीच्या अवस्थेपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला ती रिस्पॉन्स करते, ती प्रतिक्रिया खूप चांगली देते. याच्यासाठी जमिनीची मशागत आणि जमिनीचं माती परीक्षण हा जो डाटा आहे तो डाटा असणं तर आवश्यकच आहे. मात्र त्याच्यासाठी तुम्ही एकाग्र होऊन जर हा विषय केला तर मला असं वाटतं तांत्रिक आधारावरती काम करण्यापेक्षा एकाग्रपणे आणि एकरूप होऊन जर काम केलं तर ही झाडं आणि ही माती ही तुम्हाला रिस्पॉन्स करते. आपण तिची सेवा मात्र केली पाहिजे. सुनील भाऊ,
ही कपाशी लावताना यात आपण कोणतं आंतरपीक पण घेतलं होतं का? हो सर, हा जो मधला स्पेस आहे हा 5 फुटाचा आहे. आणि जेव्हा सुरुवातीला मी इथे 21 तारखेला 21 जूनला कापसाची लागवड केली, तर त्याच्यानंतर 15 दिवसाने उडीद पिकाचं इथे मी लागवड केली होती 1 तास. म्हणजे 2 झाडाच्या 2 ओळीमध्ये 1-2.5 फूट सेंटरला येईल अशा पद्धतीने उडदाच्या पिकाची आपण लागवड केली होती. उडदाचं पीकही अतिशय जोमदार होतं आणि त्याची वाढ पण खूप छान होती. त्याच्यामधून उत्पन्न येणे तो एक आंतरपिकाचा प्रयोग हा तर विषय माझा सक्सेस राहिलाच. याच्या व्यतिरिक्त असे जर कडधान्यवर्गीय आपण पिकं घेतले तर त्याच्या मुळावरती ज्या सहजीवी जीवाणूंच्या गाठी असतात त्याच्यामुळे नत्राचं स्थिरीकरण शेतामध्ये होतं आणि उत्पन्नाची पण आपल्याला एक साईड बाय साईड एक सपोर्ट मिळतो. असा जो प्रयोग आहे तो फायदेशीर आहे, उपयुक्त आहे आणि तो प्रत्येक शेतकऱ्याने, सर्वसाधारण शेतकऱ्यांनी करावा. जेणेकरून काय होईल की कापसाचं जे मुख्य पीक आहे याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो आंतरपिकातून निघू शकतो. मात्र याचे कामं वेळेवर झाले पाहिजे, वातावरणाने हवामानाने साथ दिली पाहिजे, हाही विषय तितकाच खरा. पण सुनील भाऊ, आपण जेव्हा हे पीक बघतो आहोत तेव्हा यात कुठल्याच प्रकारची रोगराई वगैरे दिसत नाहीये. म्हणजे लाल्याचा प्रादुर्भाव वगैरे हा शेतकऱ्यांसाठी खूप मोठा संकटाचा विषय असतो. पण मग आपण याच्यासाठी काय नियोजन केलंय? खरं म्हणजे सर, मी एक छोटासा शेतकरी आहे. लाल्या पीक येणे, लाल्याला रोग संबोधन करणे असं बहुतेकांची एक परवलीचा शब्द बनलाय. आणि ज्यांनी आतापर्यंत क्लिनिकली ह्या गोष्टी तपासल्या असतील त्यांचा अनुभव काय असेल तो मी नाही सांगू शकत. मात्र एक शेतकरी पुत्र म्हणून मी सांगतो की लाल्या हा रोग नाही आहे, लाल्या एक डिफिशियन्सी. तुमच्या शेतामध्ये पाण्याचा ताण किती पडतो, पाण्याचा आपण कशा पद्धतीने त्याला इनपुट देतो, याच्या व्यतिरिक्त नायट्रोजन आणि पोटॅशची मात्रा ती कशी उपलब्ध आहे आणि याच्या व्यतिरिक्त एक ठराविक कालावधीनंतर जर मॅग्नेशियम सल्फेट सारखं जे दुय्यम अन्नद्रव्य आहे याचा जर आपण योग्य पद्धतीने रूट झोनवर किंवा लिप झोनवरती योग्य जर वापर करून घेतला तर मला असं वाटतं लाल्यासारखं समस्या शेतकऱ्यांना उद्भवू शकणार नाही. मी रोग नाही म्हणत त्याला. अच्छा, पण आतापर्यंत आपण किती फवारण्या केल्या आहेत वगैरे? हो, बहुसंख्य शेतकरी माझ्या शेतावर येऊन व्हिजिट देतात, त्यांना प्लॉट आवडतो. अच्छा, याच्यामध्ये दुसरा मग एक साहजिक निर्माण होणारा प्रश्न असेल की खूप खर्च केला असेल तर मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की याच्यामध्ये अतिरिक्त आवाजावी खर्च मी कुठला केलेला नाहीये. मात्र ज्या खताचा विषय असेल, फवाऱ्यांचा विषय असेल, ज्या दरम्यान तो असावा द्यावा त्या दरम्यानच मी ती दिलंय. मग थोडक्यात सांगायचं काय की आपण सशक्त बाळासाठी, सशक्त माणसासाठी बॉर्नव्हिटा दिलं पाहिजे असं आपण म्हणतो. मात्र बॉर्नव्हिटा देत असताना ते सकाळी दुधासोबत दिलं जातं, साधारण 7-8 वाजता वगैरे असेल. 12 वाजता जेवणाचा टाइम असतो, 11 वाजता 12 वाजता, तेव्हा बॉर्नव्हिटा खाऊन उपयोग नाहीये. किंवा जर समजा एखाद्या माणसाला भूक लागली, जेवणाचा टाइम झालाय, तेव्हा त्याला पोहे खाऊन किंवा पाणीपुरी खाऊन त्याचं पोट भागणार नाहीये. सांगायचं तात्पर्य कसं, हे जे सगळे प्रथम अन्न घटक असतील किंवा दुय्यम अन्न घटक याचं आपल्या आपल्या जागी महत्व आहे. मात्र ते महत्व असताना केव्हा आपण ते देतो, कशा पद्धतीने देतो याच्यावरती त्याचा रिझल्ट मॅटर करतो. त्याच्यामुळे इथे जर सांगायचं म्हटलं तर मी सुरुवातीला याचा बेसल डोस केला आहे. अनेक माझे शेतकरी मित्र किंवा ग्रामीण भागातली सगळी जी मंडळी ज्यांच्याशी नाळ जुळली आहे, ज्यांच्याशी चर्चा करताना मी प्राकर्षाने आणि आग्रहाने सांगतो अशा पद्धतीची जी लाईट सॉईल आहे, 2 दिवस जर याची लागवड उशिराने झाली कापसाची किंवा कोणत्याही पिकाची चालेल. मात्र एकरी 3 ते 4 बॅग सुपर फॉस्फेट आणि 25 किलो युरिया याचा बेसल डोस म्हणून वापर अगोदर करा. आणि हा वापर झाल्यानंतर कापसामध्ये साधारण एक 30 दिवस ते 35 दिवसाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मी याला पुन्हा NPKचा बॅलन्स डोस जो सुरुवातीला मी DAP म्हणून दिला आहे, त्याच्यानंतर अजून एक डोस केला तो 10-26चा केला की ज्याच्यामध्ये पोटॅश आणि फॉस्फेट नायट्रोजन याचा बॅलन्स होता. हे करताना बेसल डोसच्या व्यतिरिक्त मी 2 खताचे डोस याला दिले आहेत योग्य मात्रेने. आणि फवारण्यांचा विषय म्हणाल तर मी 4 फवारण्या याच्यावरती आतापर्यंत केला आहे आणि ते योग्य मॉलिक्युलच्या योग्य स्टेजवरती आपण केले असल्यामुळे मला असं वाटतं हा रिझल्ट मला मिळाला. यावर्षी शेती म्हणून जर विचार केला तर अतिशय निराशाजनक वर्ष आहे, कारण पाऊस कमी आहे. पण तो पाऊस कमी असताना तुम्ही खालून दिलेलं इनपुट आणि जमिनीतला ओलावा, आर्द्रता याचा बॅलन्स राखण्यामध्ये मी यशस्वी राहिलो आणि त्याचाच परिणाम असा की माझा रिझल्ट चांगला राहिला आहे. अलीकडच्या काळामध्ये बहुतेक शेतकऱ्यांना जर प्रश्न विचारला हंगाम कसा, तर सगळेजण निराशेने सांगतात की अर्धा हंगाम असेल, एकरी 4-5-6 क्विंटल समथिंग कापूस त्यांना मिळेल. मात्र ह्या परिस्थितीमध्ये माझा जर अंदाज चुकला नाही तर मी एकरी 20 क्विंटल प्लस कापूस या ठिकाणी घेतोय. हे गणित तुमच्या सुद्धा लक्षात येऊ शकतं. इथलं प्लांट पॉप्युलेशन असेल, पर प्लांट संख्या असेल, आपण संख्या देखील बघू शकतो की एका झाडावरती 70 प्लस अशा पद्धतीने बोंडांची संख्या आहे. आणि आपण आता हे जर झाड बघितलं तर याच्यावरती जी संख्या असेल ही
70-80 प्लस अशी संख्या आहे. आणि एका बॉल साईजचं ॲव्हरेज वजन जर आपण ते गणितात घेतलं तर 6 ग्रॅम प्लस मला इथे वजन मिळेल. आणि ह्या क्षेत्रातलं टोटल प्लांट पॉप्युलेशन जे आहे ते 8,700 झाडे या ठिकाणी आहेत. आणि याचा गणिताचा जर आपण विचार केला एकंदरीत उत्पन्नाचा म्हणून तर ते उत्पन्न माझं 30 क्विंटलच्या दरम्यान त्याच्यापेक्षा प्लस जाईल. अच्छा. अशी ती स्थिती आहे. आणि हे असताना मी सांगण्यात मतलब नाही तर तुम्ही यानंतर प्रत्येक झाड अशा पद्धतीने स्केल करू शकतात की ज्याची फांद्या किती आहे त्याच्यावरती ही कैऱ्यांची संख्या ज्याला बोंडांची संख्या आपण म्हणतो ती ही सगळी आपण स्केल करून हा विषय कॅल्क्युलेटरमधून जरी घातला तर माझा अंदाज तुम्हाला बरोबर दिसेल एवढं नक्की. सुनील भाऊ आपण बघतो आहोत की साधारणतः ही जी त्याची हाईट आहे 6 फुटाजवळ बरोबर हाईट आहे आणि खूप सुंदर अशा त्या शेंगा पण आहेत. पण मला एक सांगा हे करत असताना साधारण एकरी खर्च किती आला आपल्याला? हा एकरी खर्चाचा विषय आपण त्याच्यावरती जाऊच. मात्र याच्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी मित्रांसाठी सांगण्याचा जो विषय असेल मी ठरवून 85व्या दिवशी याचा जो शेंडा आहे हा प्रत्येक झाडाला आपण मारलेला आहे. बरोबर. शेंडा म्हणजे ज्याला जे स्टॉपिंग केलंय ना तर झाडाची जी प्रवृत्ती असते शेंड्याकडे वाढीची असते आणि शेंड्याकडे वाढ होत असताना तिथे नवीन फलधारणा होणे पुढ्या लागणे आणि ती ड्रॉपिंग होत जाणे अशी पण एक वातावरणानुसार आणि त्याच्या शक्तीनुसार झाडाच्या ही प्रक्रिया होत असते. पण तुम्ही योग्य वेळेला जर झाडाला थांबवलं तर झाडाने उचललेलं अन्नद्रव्य योग्य पद्धतीने ह्या सगळ्या फांद्यांमध्ये या फुलांमध्ये फळांमध्ये ते परावर्तित होतं आणि त्याचं पोषण सशक्तपणे होतं. हा विषय मी सुरुवातीला शेड्यूल करत असताना माझ्या डोक्यात होता आणि तो ऍक्च्युली त्या दिवसालाच मी ते काम केलं इथं. त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये यश मिळालं प्रामुख्याने असं मला दिसतंय. कारण आपण बघू शकतो समाजामध्ये एखादा अपंग व्यक्ती जर असला त्याचा एक अवयव जर दुर्दैवाने निकामी असला समजा पाय त्याचा एखादा अपंग असेल तर त्याच्या एका पायातली कमी झालेली शक्ती 2 हातांमध्ये उतरलेली आपल्याला दिसते. तेच गणित जे समाजामध्ये आपण बघतो ते झाडांमध्ये पण आपल्याला पाहायला मिळू शकतं की जर तुम्ही शेंडा मारला योग्य वेळेत त्याची वाढ जर थांबवली तर त्याची झाडाने उचललेली जी शक्ती आहे जे अन्न आहे ते इतर फळफांद्यांमध्ये डायव्हर्ट होतं आणि त्याच्यामध्ये गुणवत्ता म्हणून आपल्याला ते रिझल्ट हाताशी येतात. अच्छा. तरी पण आता साधारणतः एकरी तुमचा एकूण खर्च एकरी खर्च हा जो आहे माझा आतापर्यंत नियर अबाउट 40,000 प्लस असा तो झालेला आहे. अच्छा. हो. आणि उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून जर म्हटलं तर मला ह्या शेतामध्ये 1.25 एकर क्षेत्र आहे आणि याचा एकरी 40 म्हटलं तर मला 50,000 प्लस खर्च लागला आहे. आणि इथून एक 35 क्विंटल प्लस 40 क्विंटलपर्यंतचं उत्पन्न येऊ शकतं. आणि सध्याचे जे बाजाराचे रेट चालले ते सध्या 7,000 समथिंग आहे आणि भविष्यामध्ये त्याच्यामध्ये थोडी वाढ अपेक्षित आहे. पण 7,000 म्हटले तरी समाधानकारक रेट आहेत. 7,000च्या हिशोबाने म्हटलं तर 40 क्विंटलला मला साधारण एक 2,80,000पर्यंतचं उत्पन्न येत आहे. याच्यामध्ये आतापर्यंत झालेला खर्च आणि वेचणीचा खर्च वगळता मला साधारण एक 2.5-2 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न एक 1.25 एकरच्या प्लॉटमध्ये राहू शकतं. ॲक्च्युली मी ह्या वर्षी 2.5 एकर क्षेत्रावरती कापसाची लागवड केली आहे. 2.5 एकर क्षेत्रावरती 5 बॅग मी कापसाची लावले आणि याच्यामध्ये जसं अंतर 5x1.25 ठेवलं एका प्लॉटमध्ये मी ते अंतर 4.5x1.25 ठेवलं आहे. दुसऱ्या एका प्लॉटमध्ये 4x1.5 असं ठेवलं आहे. आणि सगळ्या ठिकाणी प्लांट पॉप्युलेशन आणि झाडांची धारणा क्षमता पाहिली तर सगळ्या प्लॉटमध्ये 50 प्लस आहे आणि ह्या प्लॉटमध्ये मी 70 प्लस आहे. बरोबर. म्हणजे ह्या हिशोबाने जर माझं गणित म्हटलं जे मी सुरुवातीला टार्गेट ठेवलं होतं की जे मागच्या वर्षी माझा पर बॅग 9 क्विंटलचा ॲव्हरेज होता त्या वर्षी माझं पर प्लांट पॉप्युलेशनच्या हिशोबाने बोंडांची संख्या एका झाडावरती 40 ते 45 होती. यावर्षी मी 9च्या ऐवजी 10चं टार्गेट ठेवताना 45 ते 50 एका झाडावरती कैऱ्या मिळतील अशी अपेक्षा ठेवली होती. ती 50 प्लस मी या ठिकाणी आहे. त्यामुळे एका बॅगला 10 क्विंटल हे टार्गेट माझं अचीव होतं. म्हणजे 5 बॅगला मी 50 क्विंटल कापूस ह्या ठिकाणी मला 50पेक्षा जास्त कापूस मिळेल. आणि साहजिकपणे हा शेड्यूल झाल्यानंतर वातावरण यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे दुबार किंवा रब्बी पीक दुसरं काही करू शकत नाही आहे. त्यामुळे हाच प्लॉट जो आहे तो मी फरदड म्हणून त्याला ट्रीट करेल. आणि साहजिकपणे पहिल्यांदा जर मला 50-55 क्विंटल कापूस झाला तर नक्की तुम्हाला मी दाव्याने सांगतो पुन्हा या क्षेत्रातून किमान 30 क्विंटल कापूस मिळेल. म्हणजे अशा अनुषंगाने एक 2.5 एकर क्षेत्र आणि 5 बॅगमध्ये मला 80 क्विंटल कापसाची अपेक्षा आहे. आणि ही अपेक्षा आवाजावी नाही आहे. तुम्ही त्याचं चित्र प्रत्यक्ष पाहू शकता. श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. आपल्यासोबत आहेत वाडी शेवाळे तालुका पाचोरा येथील सुनील पाटील ज्यांनी पारंपरिक शेती करत असताना त्यात आधुनिक शेतीचा मंत्र आपल्या सगळ्यांना दिला आहे. सुनील भाऊ, आता आपण आमच्या शेतकरी मित्रांना काय सल्ला देऊ इच्छिता?
सर सल्ला देणं हा मोठा विषय होईल, कारण मी छोटा माणूस आहे आणि सल्ल्याच्या ऐवजी मी मनोगत मात्र सांगेल ते असं असेल की मी याच्या अगोदर काही क्षेत्रांमध्ये काम केलं, व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम केलं, सामाजिक क्षेत्रात काम केलं. ते करत असताना माझा अर्थार्जनाचा जो विषय आहे तो शेती आहे. मात्र शेतीमध्ये अनेक तरुण युवक हे निराशेने थोडंसं या विषयाकडे पाहतात. मात्र इतर व्यवसायासारखा शेती हा सुद्धा एक व्यवसाय आहे. ही धाटणी मनामध्ये असू द्या. व्यवसायासाठी लागणाऱ्या गोष्टींची आम्ही ज्या पद्धतीने जुळवाजुळव करतो, वेळेवर काम करतो, तसं सकारात्मकपणे शेतीमध्ये काम करा. हा एक महत्त्वाचा विषय आहे की याला शेतीला व्यवसाय म्हणून काम करा. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये तुमच्यासोबत जी लोक काम करणार आहेत ती त्यांना मजूर म्हणून न पाहता ते तुमचे सहकारी म्हणून तुम्हाला कसं मदत करू शकतील, कारण हा एकट्याचा विषय नाही आहे. जर कदाचित हे यशस्वी म्हणून मॉडेल दिसत असलं तर याच्या मागे ज्यांनी मजुरी घेऊन का होत नाही, ज्या लोकांनी काम केलं ना, ते माझे इथे सहयोगी सदस्य आहेत. ही मानसिकता जर शेतकऱ्यांनी सकारात्मकपणे ठेवली तर आज आमचा बहुसंख्य शेतकरी मजुराच्या नावाने ओरडतोय. तर मजूर हा वेगळा पार्ट नाही आहे, तुमचा सहकारी आहे. तुम्ही त्याला बाकीच्या इतर विषयामध्ये ट्रीट करत असताना तुम्ही तुमचा तो सहयोगी सदस्य म्हणून ट्रीट करा, म्हणजे तुम्हाला सकारात्मकपणे तो सपोर्ट करेल. याच्या व्यतिरिक्त अनेकदा शेतीचा विषय, शेतीचा संदर्भ हा राजकीय अंगाने पाहिला जातो. बहुतेक माझे तरुण मित्र शेतीमध्ये काम करण्याच्या ऐवजी कुठल्या तरी राजकीय विषयाशी आपली जास्तीची एकाग्रता त्या ठिकाणी दाखवतात आणि अशा पद्धतीने आमचा तो तरुण मित्र राजकीय क्षेत्रामध्ये किंवा नकारात्मक विषयामध्ये पण जास्त जातो आणि त्यामुळे साहजिकपणे शेती असेल, कापूस असेल, कोणतं क्षेत्र असेल, या ठिकाणी त्याची पॉझिटिव्ह एनर्जी ती मात्र गोठवते. इथे सकारात्मकपणे श्रद्धा ठेवून काम करा. शेतीसारखं चांगला शाश्वत आनंद आणि निरामय आनंद देणारं क्षेत्र दुसरं नाही, असं माझा स्वानुभव सांगतो. धन्यवाद सुनील भाऊ, आपण खूप सविस्तर अशी माहिती आमच्या शेतकरी मित्रांसाठी दिली. श्रोते हो, आपण ऐकत आहात कृषी मित्र. ऐकत राहा रेडिओ मनभावन 90.8 FM. सुनील भाऊ, खरंच खूप छान असा हा आपला प्लॉट आहे आणि आपण आपला अमूल्य वेळ आमच्या शेतकरी बंधूंसाठी दिला, त्याबद्दल आम्ही आपले खूप आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर.